चर्चा करावी व यादी करा. खालील पक्ष्याची नावे दिली आहेत, त्यांचे खाद्य आहे ते आंतरजाल व पालकाच्या मदतीने शोधून लिहा. पोपट काय खातो रे? मिरची, पेरू, काहीतरी अशी फळं जी रानात काहीतरी असतात किंवा तुम्ही देऊ शकतात, तर ती फळं पोपट पक्षी खाऊ शकतो. चिमणी काय खाते? हा, चिमणी एक तुला सांगतो, जे पानं खातात, जी किडे हिरव्या कलरचे पानं खातात, त्या पानावरती बसलेले ते किडे चिमणी खाते. चिमणी ती किडे खाते. मुंगी खाते. परत जर तुम्ही काहीतरी खाताना असं काहीतरी याचं आता काहीतरी तुम्ही खाताय आणि ते टाकलं, ते पण चिमणी खाते. म्हणजे एकंदरीत चिमणी सगळं काही खाते. ते इथे तू लिहू शकतो. दुसरं काय? कबूतर कडधान्य, बरोबर. आता दुकानावर जर मालाची गाडी आली तर ती डाळ तांदूळ काय काय घेऊन येते. त्यावेळी ते जे पोत्यातनं खाली पडतंय ते कबूतर तिथेच बसलेले असतात, कुठेतरी तसले पडतंय तिथे. सो ते कबूतर ते पडलेले दाणे खाते. कळलं तुला? आता सुतार पक्षी पण मोठमोठ्या झाडावरती किडे जे झाडावरती असतात, जे आपल्याला इथे भेटत नाही पण झाडावरती कुठेतरी ते बसलेले असतात, त्यावेळी सुतार पक्षी त्या झाडाकडे जाऊन ते फोडून बिडून आतमध्ये अडकले असतात ते काढून खातो. तो पण किडाच खातो. बगळा काय खातो? बगळा पण किडे खातो, मासे पण खातो. एकंदरीत जे प्राणी पक्षी आहेत हे ते दुसरा कुठला तरी किडा मुंगी खातच असतात. हे तेवढंच आहे. आणि त्याच्यानंतर मोर हा पण सुद्धा पक्षी आहे जो किडेच खातो. म्हणजे असे रानावनात भटकणारे लहान लहान किडे. परत आता जर आपण हे असेल, बागायती असेल, तिथे आपण मिरच्या लावत असो, शेंगा लावत असाल, त्या शेंगा पण हे खातो, मोर खातो किंवा मिरच्या खातो. अशा वेगवेगळ्या असं हे आहे. ते पक्षी वेगवेगळे काय काय खातात ते आहे. ते नंतर लिहा तुम्ही. त्याच्यानंतर पुढचं काय आहे समजून येऊया. फुलावर उडती फुलं पाखरे कवितेच्या ओळी आपल्या फुलपाखरे या शब्दावरून एक आहे. ऐवजी अनेक फुलपाखरे आहेत त्याचा बोध होतो. खालील दिलेल्या शब्दांचे अनेक वचन लिहा. फुलपाखरू, फुलपाखरे, बरोबर आहे. पाकळी, पाकळ्या, पाकळे नव्हे पाकळ्या. घर, घरे. वही, वया, बरोबर आहे. पुस्तक, पुस्तके, वर मात्रा काढली झालं पुस्तके. सोपी गोष्ट आहे. वह्या, बरोबर. ह आणि या, वह्या, बरोबर. पुढचं हे झालं. इथे काय आहे? ते सांगतो तुला. हे बरोबर आहे. झाड, झाडे, फूल, फुले, मूल, मुले, बरोबर आहे. आता पुढचं आहे हे लिहायला सांगितलंय. खालील काही वाक्ये दिली आहेत, त्या वाक्यात जे शब्द अधोरेखित केलेले आहेत त्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द रिकाम्या जागी लिहून वाक्य पूर्ण करा. ओला आणि डॅश डॅश कचरा वेगवेगळ्या डब्यात टाका. ओला आणि सुका. आपण कपडे ओले होते, नंतर ते कपडे सुकतात. म्हणजे ओल्यानंतर विरुद्ध काय? सुका. ओला, सुका. आता इथे सुका लिहिला पाहिजे. प्रश्न नंबर 2चा काय लिहू? सुका कचरा वेगवेगळ्या डब्यात टाका. हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर दुसऱ्याचं काय? माझ्या घरापासून पणजी दूर आहे, पण मागचा दूरच्या विरुद्ध काय? जवळ. सोपं आहे, मोठं काय हे नाही. माझ्या घरापासून पणजी दूर आहे, पण मागचा जवळ आहे. ओके. मुलांनी नेहमी टिंब 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 बोलावे, खोटे बोलू नये. खोटेच्या विरुद्ध काय? खरे. खरे. मुलांनी नेहमी
खरे बोलावे, खोटे बोलू नये. नंबर 4, कोणतेही काम टिंब 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 किंवा मोठे नसते. मोठेच्या विरुद्ध काय शब्द आहे? छोटे. छोटे म्हण किंवा लहान म्हण, दोन्ही शब्द वापरू शकतो आपण. सो दोन्ही काय ते एक लिहित तिथे झालं का. म्हणजे कोणतेही काम आपण लहान किंवा मोठे नसते. बरोबर. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. अथर्व हा दिला. एक कंप्लीट पूर्ण झालंय. कुठला? नाही. खालील कवितेतील काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचा वाक्यात उपयोग करा. पाकळ्या, गोजिरे, कोवळे, मनोहर. इथे लिह पक्ष्यांची नावे. चिमणी लिह इथे. कीटक, किडी नव्हे, कीटक. कीटक, कीटक. मुंग्या, मुंग्या. हे खास आहे. पुढे आणि कबुतराचं लिहू. म्हणजे कडधान्य लिहू शकतोस तू. चणे, वाटाणे, डाळ काय मिळतंय ते खाता येते. इवन आपण शेतात पेरलेलं जे काही पेरतो ते बघत असतं. आपण काय भात पेरतोय, काय शेंगदाणे पेरतो, ते पण ते तिथे जाऊन खातात. म्हणजे कबूतर एकंदरीत जे माणूस खातो कडधान्य तेच खातो. सुतार पक्षी, हे तिसरं आहे ना इकडे. सुतार पक्षी. सुतार पक्षी पण किड्या, मुंग्या, मोठमोठ्या झाडावरच्या पण लिहतो तिथे. मुंग्या. आणि काही रान